समाचार अब तक, सत्य का साहस। पुरामुळे क्षतिग्रस्त झालेल्या गावातील रस्ते दुरुस्तीची कामे प्राधान्याने हाती घेऊन तातडीने शासनाकडे प्रस्ताव पाठवा। या कामांसाठी अर्थसंकल्पात तरतूद करू असे सांगत सार्वजनिक बांधकाम विभाग, जिल्हा परिषद, राष्ट्रीय महामार्ग आणि विविध योजना अंतर्गत गडचिरोली जिल्ह्यात सुरू असलेल्या व नियोजित रस्त्यांच्या कामांना गती देण्याचे निर्देश उपमुख्यमंत्री तथा गडचिरोली जिल्ह्याचे पालकमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अधिकाऱ्यांना दिले। देवगिरी शासकीय निवासस्थानी उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी गडचिरोली जिल्ह्यातील विविध रस्त्यांच्या कामांचा आढावा घेतला। त्यावेळी त्यांनी या सूचना दिल्या। विभागीय आयुक्त विजयलक्ष्मी बिद्री, विशेष पोलीस महानिरीक्षक संदीप पाटील, जिल्हाधिकारी संजय मीना, सार्वजनिक बांधकाम विभाग, राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण आणि वन विभागाचे वरिष्ठ अधिकारी यावेळी उपस्थित होते। जिल्हाधिकारी मीना यांनी यावेळी जिल्ह्यातील रस्त्यांच्या कामाविषयी सादरीकरण केले। पावसामुळे गडचिरोली जिल्ह्यातील काही भागातील रस्ते क्षतिग्रस्त झाले आहेत। या रस्त्यांची कामे प्राधान्याने पूर्ण करण्यासाठी शासनाकडे तातडीने प्रस्ताव पाठवा। या कामांसाठी येत्या अर्थसंकल्पात तरतूद करण्यात येईल व या गावांमध्ये दळणवळणाच्या सेवा पूर्ववत होतील या दृष्टीने कामे करण्याच्या सूचना उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी दिल्या। समाचार पत्रकसाठी रिंकू पानतावणे, नागपूर।